नाही ना, आता एक दोन तीन आहेत निष्ठावान, म्हणजे माझ्या काळापासून काम केलेले, एक चैतन्य देशमुख, प्रवीण साले, तिकडे बालाजी बच्चेवार, श्रावण भिलवंडे, काही कार्यकर्ते असे आहेत जे आता, पण त्यांनाही आता ते काही कुठं फार म्हणजे त्यांना जे मिळायला पाहिजे खरं म्हणजे आता हे जे विधान परिषद आहे ते यापैकी कोणाचा तरी विचार व्हायला पाहिजे जुन्या कार्यकर्त्यांचा, ज्यांनी 30-35 वर्ष काम केलं. आता शरीर नावं जी यायलेत समोर, ते काल आलेल्याचीच नावं यायलेत समोर. नाही मग खरं हे, कारण काय की तेव्हा जर कोणी आलं बाहेरचा, एखादा पाहुणा आला तर अध्यक्ष कोण होता, ज्येष्ठ कार्यकर्ता आपल्या इथला कोण आहे, त्याच्या घरी जाऊन भेट देऊन त्याची चौकशी करत होते. हा तर भाव राहिलाच नाही. आता हा भाव संपुष्टात आलाय. आता हे भाव राहिला नाही. त्या काळामध्ये फार असतील चौकशी करायची आणि अधूनमधून काही वाटलं तर फोन करून चौकशी करायची. कामातून थांबला असेल तर का थांबला याची चौकशी करायची घरी जाऊन. आता असं तर काही राहिलंच नाही. आता कामाला एवढे माणसं झालेले आहेत, ठीक आहे, गर्दी उसळली सगळी, त्यामुळे एक नाही आला तर दुसऱ्यातून काय आणणार आहे, असं एक स्थिती निर्माण झाली. त्याच्यामुळं आता या काळामध्ये यांच्याशी आम्ही, त्याच्यामुळं आम्ही साधारणतः गप्प बसलो, आम्ही काही करत नाही, तरी पक्षाचं काम करतो. माझी खंत ही आहे की मी 1966 सालापासून पक्षाचं काम करतो आणि आता यांचं जे चालू आहे दीनदयाळ प्रशिक्षण वर्ग त्यांनी जो घेतला इथे, त्या वर्गासाठी त्यांनी मला फोन केला. दिनांक 15ला संध्याकाळी 6 वाजता मला विजय गंभीर याचा फोन आला. त्यांनी मला म्हटलं की सर असा असा आपल्याकडे वर्ग होतोय, प्रशिक्षण वर्ग, आणि त्याचं अध्यक्षपद तुम्हाला भूषवायचं आहे आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता 17 तारखेला तुमचं ते सत्र सुरू होणार आहे. मी म्हणलो वा मला नको, मला चालणं होत नाही, काही नाही, मला कोणतरी माणूस लागते बरोबर फिरायला यायला. तर तो म्हणाला की सर तुम्ही त्याची काळजी करू नका, मी तुमची नेण्या आणण्याची व्यवस्था करतो, गाडी पाठवतो, तुम्ही नाही बोलू नका. आता तो माझ्याबरोबर काम केलेला कार्यकर्ता असल्यामुळे मी म्हटलं ठीक आहे बाबा, आता तुला एवढी आग्रह तर येतो. मग दुसऱ्या दिवशी 17 तारखेला संध्याकाळी 5 वाजता मला शीतल खांडीलचा फोन आला. तो म्हणाला की सर तुमचं सत्र सुरू होणार आहे आणि मी गाडी पाठवतो. मग त्यांनी गाडी पाठवली. शिवा लोट जो आहे कार्यकर्ता, तो गाडी घेऊन आला माझ्याकडे. गाडी घेऊन आल्यानंतर मी निघायच्या तयारीत होतो. निघालो, गाडीत बसू लागलो की पुन्हा तिथून फोन आला काहीतरी की बाबा तुमचं सत्र कॅन्सल झालेलं आहे आणि पुन्हा उद्या सकाळी घेण्यात येईल, असा काहीतरी फोन आला. ते मला नाही आला, त्यांना आला, त्या शिवा लोटला. त्यांनी मला निरोप दिला. मग तो म्हणाला मग आता मी जातो. म्हणून जा. त्याच्यानंतर मला कसलाही निरोप आला नाही, दुसऱ्याशी निरोप आला नाही किंवा कॅन्सल झालं हे कोणी प्रमुख कार्यकर्त्यांनी मला कळवलं नाही. त्यामुळं हे मला असं वाटतं की हा माझा अपमान झाला आणि त्याची मला खंत आहे आणि म्हणून मग मी माझं तो व्यक्त केलं, माझं मत व्यक्त केलं अध्यक्षापुढे. पूर्वीचे भाजपचे कार्यकर्ते जीवाभावाचेच असायचे, सगळे एकमेकाला जीवापाड प्रेम करायचे. आता फक्त मला काय मिळते आणि मी कशाला कोणाला बदल, हे म्हणजे चुकीचं जरी असलं, चुकीचं असलं तर आम्ही स्पष्टपणे बोलत होतो. म्हणजे आता चुकीचं असलं तर आम्ही स्पष्टपणे बोलत होतो. आता चुकीचं असलं की काही असलं तरी सगळे मुगळून गप्प बसलेले आहेत. काही अन्याय झाला तरी त्याच्या वाचा फोडायची कोणाची तयारी नाही. आमच्यासारख्या ना आम्ही कोणाशीच, म्हणजे गोपीनाथराव असो, प्रमोदजी असो, जे वाटते ते आम्ही त्यांच्यासमोर बोलत होतो, व्यक्त करत होतो आणि ते समजूनही घेत होते आम्हाला. आता ते राहिलं नाही. फक्त तुम्ही काम करा, आम्ही तुम्हाला जे सांगतो ते ऐका, तेवढंच फक्त आता सध्या. आणि कार्यकर्ते सगळेजण आपल्याला काही तर मिळते काय, आपण काही करतो काय, अशी एक भावना निर्माण झाली कार्यकर्त्यांची की बाबा म्हणजे आम्ही कसं देव देश धर्मासाठी कार्य करायचं या उद्देशाने आम्ही करत होतो. आता मला काय मिळते हा एक भाव निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामधून हा दुरावा निर्माण झालेला आहे. आणि तसे काय कट्टर कार्यकर्ते आता फारसे म्हणजे शोधूनच सापडत नाहीत, अशी स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या घरी बसलो, आम्ही कोणाला काही म्हणत नाही, तुम्ही काय करत ते करा आता वरतून. आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्याकडे इलेक्शन होते, म्हणजे असं लोकशाही होती. तुम्हाला जर मी अध्यक्षपद होत असताना मला विरोध झाला लोकांचा, तुम्ही करू नका, मोठ्या मोठ्या माणसांनी सांगितलं. पण मी म्हटलं मला निवडणूक लढवायची, मी लढवणार, आणि निवडणूक लढवली. मी नॉमिनेटेड नव्हतो, निवडणूक लढवली आणि अख्ख्या जिल्ह्याचा अध्यक्ष होतो मी.
पूर्ण जिल्हा माझ्या ताब्यात होता आणि अध्यक्षांनी घेतलेले निर्णय हे प्रदेशात मान्य केले जात असत. जिल्ह्याचा अध्यक्ष आणि त्याचं कार्यकारी मंडळ म्हणजे निवडण्यापासून अगदी कोण आपला उमेदवार कोण असावा हे निवडण्यासाठी जिल्ह्याला अधिकार असायचे. जिल्हा अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकारी मंडळाने निवडलेल्या माणसाला तिकीट दिले जात असत. आता हा भाव राहिला नाही. सगळं फक्त वरतून फक्त दिल्लीहून किंवा मुंबईहूनच सगळं जर इथे येत असेल तर मग त्या कार्यकर्त्यांना अध्यक्षपदाला तर काही माणूस राहिले नाही. तेव्हा अध्यक्ष हा सर्वेश्वर असायचा. अध्यक्षांनी घेतलेले निर्णय बिलकुल मान्य केले जातात प्रदेश कार्यकारिणीमध्ये. आता अध्यक्षाला काही निर्णय घ्यायचा अधिकारच नाही ना. निर्णय दुसरे घ्यायले, अध्यक्ष फक्त त्यांच्या निर्णयाची अंमलबजावणी करायला. पूर्वी